तर नमस्कार मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे फोटोग्राफर विषयी. फोटोग्राफर नेहमी आपले व्हिडिओ किंवा फोटोज रॉ फॉर्मॅटमध्येच सेव्ह करतो. कारण रॉ फॉर्मॅटमध्ये जर सेव्ह केला तर त्या रॉ फॉर्मॅटमध्ये व्हिडिओ किंवा फोटोला चांगल्या पद्धतीने कलर ग्रेडिंग करता येते. उदाहरण मी तुम्हाला दाखवतो. तर इकडे पाहू शकता, हा जो एक कलरफुल इमेज आहे, हा कलरिंग केलेला इमेज आहे आणि हा जो आहे रॉ फुटेज आहे. तर कलरफुल इमेजला पाहिजे तशी कलर ग्रेडिंग करता येत नाही किंवा व्हिडिओला पाहिजे तशी कलरिंग करता येत नाही जर कलरफुल व्हिडिओ असेल तर किंवा कलरफुल इमेज असेल तर. पण जर तुमच्यापाशी रॉ फुटेज असेल तर त्याला पाहिजे तशी कलर ग्रेडिंग करता येते. तर फोटोग्राफर नेहमी आपला फोटो किंवा व्हिडिओ जेव्हा शूट करतो कॅमेऱ्याने, तर तो नेहमी रॉ फॉर्मॅटमध्येच आपले व्हिडिओज किंवा फोटोज शूट करतो. पण समजा जर तुमच्यापाशी कलरफुल इमेज आहे आणि त्या कलरफुल इमेजला तुम्हाला रॉ व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर तुम्ही कसा कन्वर्ट करू शकता. तर मित्रांनो, यासाठी आपण जे ॲप्लिकेशन आहे, हे व्हिडिओ एडिटिंगचं ॲप्लिकेशन आहे. यात प्रोफेशनल व्हिडिओ एडिट केले जातात, म्हणजे ॲडव्हर्टायझिंगचे शॉर्ट फिल्म झाले, अल्बम सॉन्ग झाले, त्यानंतर फिल्मसुद्धा याच्याने एडिट केले जातात. तर सर्वात पहिले काय करायचं, इथं बघा इनपुट मीडिया लिहिलं आहे ना, इकडं डबल क्लिक करायचं आहे. तुम्हाला तुमचा कलरफुल फोटो आहे तो ॲड करायचा आहे. तर मी इकडं कलरफुल फोटो ॲड करतो. तर हा कलरफुल फोटो मी ॲड करतो. ॲड केल्यावर इकडं ड्रॅग अँड ड्रॉप करून टाईमलाईनवरती आणायचं आहे. तर इकडं पाहू शकता, हा कलरफुल फोटो आहे. या फोटोला रॉ फोटोमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला एक प्रीसेट डाउनलोड करायचं आहे. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरती एक व्हिडिओ आहे हा. तर याच्या डिस्क्रिप्शनमध्ये जर तुम्ही गेले, इकडे बघा इथं लिहिलं आहे ना, मास्टरिंग रॉ व्हिडिओ. तर तुम्ही व्हिडिओला जर कलरफुल व्हिडिओला जर रॉ व्हिडिओमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. इकडे बघा एक गुगल ड्राईव्हची लिंक दिली आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि इकडून कोणताही एक प्रीसेट तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. मी ऑलरेडी डाउनलोड केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला प्रीमियर प्रो ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्यावर का कलरिंगचं जर नाही भेटलं तर इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केलं बघा, इथं जर तुम्ही क्लिक केलं तर हे कलरिंगचं ऑप्शन येतं. इथं बघा इनपुटला लिहिलं आहे, इकडं तुम्हाला क्लिक करायचं आहे, कस्टममध्ये जायचं आहे आणि तुम्ही जी फाईल डाउनलोड केलेली रॉ फाईल ती इकडं तुम्हाला सिलेक्ट करायची आहे, ओपन करायची आहे. जसं तुम्ही इथं ओपन करताल तर पाहू शकता, हा जो तुमचा नॉर्मल फोटो आहे, म्हणजे हा जो तुमचा कलरफुल फोटो आहे तो रॉ फोटोमध्ये कन्वर्ट होईल. पाहू शकता तुम्ही. तर या फोटोला सेव्ह कसं करायचं आहे रॉ फॉर्मॅटमध्ये, तर इकडं बघा, इकडं खूप सारे ऑप्शन आहे. इकडे एक फोटोचं ऑप्शन आहे. जर तुमच्यामध्ये नसेल तर इकडं बघा प्लसवरती क्लिक करायचं आहे, तर इथं तुम्हाला फोटोचं ऑप्शन भेटेल. याला जर तुम्ही सिलेक्ट केला तर हे जे ऑप्शन आहे ते तुम्हाला इकडं दिसेल. तर फक्त इकडं क्लिक करायचं आहे. त्यानंतर इकडं नाव द्यायचे कुठल्याही फोटोला. ब्राउझरमध्ये जाऊन तुम्हाला कुठं सेव्ह करायचं आहे, तर इथं मी डेस्कटॉपवरती सेव्ह करतो. ठीक आहे. केल्यानंतर ओके करायचं आहे. तो हा जो कलरफुल फोटो आहे तो तुमचा डेस्कटॉपवरती रॉ फोटोमध्ये सेव्ह होईल. बघा इथं रॉ फोटोमध्ये सेव्ह झालेला आहे. ठीक आहे. तर याला तुम्ही मग फोटोशॉपमध्ये ॲड करू शकता. तर फोटोशॉप ओपन करतो. बघा इकडं मी फोटो ॲड केलेला आहे. तर आपला जो कलरफुल इमेज होता तो रॉ फॉर्मॅटमध्ये सेव्ह झालेला आहे. त्यानंतर तुम्ही फोटोशॉपमध्ये याच फोटोला पाहिजे तशी कलर ग्रेडिंग करू शकता. तर मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे पूर्ण यूट्यूबवरती आपला पहिलाच असा व्हिडिओ आहे ज्याच्यात मी तुम्हाला सांगितलं आहे की कलरफुल इमेजला रॉ इमेजमध्ये कसं कन्वर्ट करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.